बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। आशियाई स्पर्धा, राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा, वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिपसह पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील घवघवीत कामगिरीमुळे नेमबाज स्वप्नील कुसाळे यानं कोल्हापूरचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकवलं। स्वप्नील कुसाळेच्या कौशल्याची आणि कामगिरीची दखल घेत त्यांना शासनाचा अर्जुन पुरस्कार जाहीर झालाय। 17 जानेवारीला राष्ट्रपती भवनातील विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी इथल्या स्वप्नील कुसाळे यानं 2015 मध्ये नेमबाजी क्रीडा प्रकारात कारकीर्द सुरू केली। कुवेतमधील आशियाई नेमबाजी स्पर्धेत 50 मीटर रायफल प्रोन 3 गटात स्वप्नीलनं सुवर्ण पदक जिंकलं। त्यानंतर दिल्ली इथल्या 59व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत त्यानं गगन नारंग आणि चैन सिंग यांना मागे टाकून प्रथम क्रमांक पटकावला। 2017 मध्ये तिरुअनंतपुरम इथल्या 61व्या राष्ट्रीय स्पर्धेत 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये स्वप्नीलनं सुवर्ण पदक पटकावलं। तर 2022 मध्ये कैरो इथल्या वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेतून स्वप्नीलनं भरघोस कामगिरी केली। त्यानंतर 2024 मधील पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नीलनं कांस्य पदक जिंकलं। स्वप्नीलच्या या कामगिरीची दखल घेत शासनानं त्याला अर्जुन पुरस्कार जाहीर केलाय। 17 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वप्नीलचा गौरव होणार आहे। क्रीडा क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा असा अर्जुन पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वप्नीलवर पुन्हा एकदा अभिनंदनाचा वर्षाव होतोय।